नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा प्रश्न बघूया. प्रश्न तिसरा, टिपा लिहा. मेंटल रिटार्डेशन किंवा मानसिक अपंगत्व किंवा मतिमंद बालक. व्याख्या. मेंदूची पर्यायाने बुद्धीची योग्य प्रमाणात वाढ व विकास न झाल्यास बालकाची मानसिक, शारीरिक, सामाजिक कार्यक्षमता कमी होते. परिणामी दैनंदिन कार्यात विसंगतता व अस्वाभाविकता दिसून येते. यालाच मेंटल रिटार्डेशन असे म्हणतात. किंवा असेही म्हणता येईल, ज्या बालकांमध्ये मेंदूची पर्यायाने बुद्धीची योग्य प्रमाणात वाढ व विकास न झाल्यामुळे बालकाची मानसिक, शारीरिक, सामाजिक कार्यक्षमता कमी असते, परिणामी दैनंदिन कार्यात विसंगतता व अस्वाभाविकता दिसून येते, अशा बालकाला मतिमंद बालक असे म्हणतात. वर्गीकरण. सौम्य मानसिक अपंगत्व म्हणजे माइल्ड. ही मुले शालेय शिक्षणात थोड्याफार प्रमाणात मागे राहतात, मात्र योग्य मार्गदर्शनाखाली ती दैनंदिन कामात स्वावलंबी होऊ शकतात. थोड्या प्रमाणात त्यांच्या ब्रेनमध्ये फॉल्ट असतो, म्हणून माइल्ड अपंगत्व म्हणजे सौम्य मानसिक अपंगत्व. दुसरं आहे मध्यम स्वरूपाचे अपंगत्व म्हणजे मॉडरेट. ही मुले शालेय शिक्षणात खूप मागे असतात. तिसरं आहे तीव्र स्वरूपाचे मानसिक अपंगत्व म्हणजे सिव्हिअर. ही मुले कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेऊ शकत नाहीत आणि स्वतःच्या दैनंदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून असतात. म्हणजे जास्त अपंगत्व त्यांच्यात असतं. ती स्वतःची कामेसुद्धा स्वतः करू शकत नाहीत, ती इतरांवर अवलंबून असतात. म्हणजे हे तीव्र स्वरूपाचे मानसिक अपंगत्व. पुढील मुद्दा बघूया. कारणे, तपासणी, निदान, उपचार व परिचर्या. कारणे. गर्भावस्थेतील कारणे असू शकतात, म्हणजे तीव्र जंतुसंसर्ग असू शकतो, कुपोषण, विषबाधा, रासायनिक परिणाम, मेंदूच्या रचनेत बिघाड किंवा किरणोत्सारी पदार्थांचा संपर्क. कारण असू शकतं आनुवंशिकता. क्रोमोझोमच्या 21व्या जोडीमधील दोष असल्यास, म्हणजे डाऊन सिंड्रोम असेल किंवा इतर आनुवंशिक आजार असतील तर मेंटल रिटार्डेशन होऊ शकतं. दुसरं कारण आहे जन्मानंतरची कारणे. त्यात कमी वजनाचे बालक असेल, जन्मतः गुदमरलेले बालक असेल, गंभीर कावीळ झालेले असेल किंवा मेंदूज्वर किंवा लेड पॉयझनिंग झालेलं असेल, यामुळेही मेंटल रिटार्डेशन होऊ शकतं. पुढे बघूया तपासणी व निदान म्हणजे डायग्नोसिस. तर माहिती व पूर्व इतिहास, मातेच्या प्रसूतीपूर्व काळातील आजार आणि कुटुंबाचा आनुवंशिक इतिहास तपासला जातो. नंतर आहे शारीरिक तपासणी. वाढीचे टप्पे पूर्ण न होणे, शारीरिक लक्षणे जसे की डोक्यातील मागील भाग चपटा असणे किंवा हातापायाच्या रचनेत बदल असणे. त्यानंतर आहे बौद्धिक चाचणी. वस्तूंना ओळखण्यात अडचण आणि स्थळ काळाचे भान नसते, वस्तू ओळखता येत नाहीत आणि स्थळ आणि काळ काय चाललं आहे ते समजत नाही. उपचार व परिचर्या म्हणजेच ट्रीटमेंट आणि नर्सिंग केअर बघूया. तर यामध्ये स्पीच थेरपी दिली जाते. स्पीच थेरपी बोलण्यातील सुधारणेसाठी दिली जाते. बिहेवियर थेरपी, वर्तणुकीतील बदलांसाठी ही थेरपी दिली जाते. त्याचप्रमाणे ॲक्युपेशनल थेरपी दिली जाते, म्हणजे कौशल्य विकासासाठी. त्यानंतर आहे तज्ज्ञाची मदत घेतली जाते. मानसोपचार तज्ज्ञ आणि सोशल वर्करमार्फत मुलांच्या स्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे ECG म्हणजेच मेंदूच्या कार्यक्षमतेचे निदान करण्यासाठी ECG काढले जाते. परिचर्या कशी केली जावी, तर या बालकांच्या आजाराचे निदान झाल्यावर मातापित्यांना सर्व काही न सांगता बाळाला थोड्याशा प्रमाणात असलेले मानसिक अपंगत्व हळूहळू बरे होऊ शकते व त्यासाठी बालकांचे पुनर्वसन करणे आहे असे सांगावे, जेणेकरून पालकांच्या मनावर गंभीर परिणाम होणार नाही. त्याचप्रमाणे परिचारिकेने इतर मानसिक अपंग मुले व त्यांच्या आईवडिलांच्या भेटी घालून द्याव्यात. त्यामुळे बालकांची दैनंदिन काळजी त्यांच्याकडून कशी घेतली जाते, बालकांच्या अपेक्षा काय असतात हे समजते. त्याचप्रमाणे सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, शासकीय संस्था तसेच शासकीय मदत इत्यादी संदर्भात परिचारिकेने बालकाच्या मातापित्यास मार्गदर्शन करावे. कुठून मदत मिळते का ते सांगावे. बालकाचा आजार पूर्णपणे जरी बरा झाला नाही तरी त्यामध्ये भरपूर सुधारणा होऊ शकते, याबद्दल पालकांना कल्पना द्यावी. त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करावा. त्याचबरोबर बालकांची दैनंदिन काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करावे. स्वच्छता व आरोग्य याबद्दल आरोग्य शिक्षण द्यावे.